मी प्रथम आधी त्यांचं अभिनंदन करतो, की तुम्ही एक चांगल्या मताने इथे निवडून आलात. सो मला ह्या संदर्भातली जरा थोडक्यात माहिती द्या. जे जागरूक फेरीवाले आहेत, त्या जागरूक फेरीवाल्यांनी ही गोष्ट थोडी गांभीर्याने घेतली आहे. न्यूज चॅनलला कसं आहे मुळातच फेरीवाला हा सगळ्यात दुर्लक्षित घटक होता. 28/8/2024ला ही निवडणूक पार पडली. 2024 24ला. त्या प्रशासनाला चांगलं माहिती आहे, तो इतर कुठल्या फेरीवाला जो देशातला किंवा महाराष्ट्रातला आहे, तो त्याच्यात दोषी नाही. 3x3 ची चौकट तुम्हाला आखून दिली. हं, मग तुम्ही 3x4च्या पुढे जाणार. हं. तिथं तो विषय निर्माण होणारच आहे. कारण मी चौकटीत नसलो तर मग ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी कराव्याच लागणार. करू नका आता कोणाची चाकरी, स्वतंत्र व्यवसाय करून कमवा स्वकष्टाची भाकरी. हो, ते तितकंच खरं आहे. परंतु भारताच्या विविध भागातून, विविध राज्यातून आज महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये, मी तर म्हणतो की महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आता परप्रांतातून जी काही लोकं येतात, ते प्रथम दर्जाचे फेरीवाले झालेत की काय? अशी आता ही समजच आपण आता करून घेऊया. आणि 2014 पासून महानगरपालिकेने एक सगळ्यात महत्त्वाचा विषय मी सांगतो तुम्हाला. फेरीवाले कायदा 2014 फेरीवाल्यांना कायदेशीर मान्यता प्रदान करतो. त्याचवेळी सार्वजनिक जागांच्या त्यांच्या वापराचे नियमनही करतो. ह्यासाठी हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे नुकतंच गेल्या वर्षी इलेक्शन झालं. फेरीवाल्यांच्या संदर्भातले यातले अधिकृत फेरीवाले, खरं तर माझ्याकडे माहिती आहे 23,000 परवानाधारक फेरीवाले ही जागा उपलब्ध आहे. आणि साधारण मला असं वाटतं 3,00,000च्या वरती खरं तर आपल्याला म्हणजे 2.5 कोटी, 1.5 कोटी माफ करा, 1.5 कोटी जनगणनेनुसार 3,00,000 फेरीवाल्यांना दर्जा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल महानगरपालिकेला एक कुठेतरी स्पष्टता हवी होती, म्हणून त्यांनी ते एक इलेक्शन घेतलं होतं. आणि ह्या इलेक्शनचा आता नुकताच रिझल्ट लागलाय. आणि ह्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इकडचे काल्बादेवी विभागातले शाखाध्यक्ष बर्मू नांदगावकर, नांगनूरकर. नांदूरकर, हे निवडून आलेत. आणि चांगल्या मताने निवडून आलेत. परंतु ह्या इलेक्शन संदर्भातलं आम जनता म्हणूया किंवा एक कॉमन पीपल म्हणूया, ह्या लोकांना कोणालाच काही माहीत नसतं. आम्हाला बँकेच्या इलेक्शनबद्दल माहिती असतं. नुकत्याच आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आपल्याला सोसायटीच्या इलेक्शनबद्दल माहिती होतं. परंतु फेरीवाला हा जो एक मोठा संवेदनशील विषय आहे आणि यासाठी कुठेतरी इलेक्शन होतंय, ह्या इलेक्शनची तेवढी माहिती नव्हती. मला असं वाटतं, की मराठी मेंदू ह्या आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी भरमू माझे मित्रच आहेत. त्यांना मी आज बोलवलं आणि त्याच्यावर आपल्याला एक पडदा उघडायचा असं समजूया. मी प्रथम आधी त्यांचं अभिनंदन करतो, की तुम्ही एक चांगल्या मताने इथे निवडून आलात. सो मला ह्या संदर्भातली जरा थोडक्यात माहिती द्या. सर्वात प्रथम कुलाबा न्यूज 24चे आभार या ठिकाणी मला चर्चेसाठी बोलवलं. निवडणुकीबद्दलची माहिती सांगायची झाली तर महानगरपालिकेने निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली होती. बॅनर, होर्डिंग आणि पथविक्रेत्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेनं प्रयत्न केला होता. अ, पण अ, जे जागरूक फेरीवाले आहेत, त्या जागरूक फेरीवाल्यांनी ही गोष्ट थोडी गांभीर्याने घेतली. ज्या पद्धतीनं आता आपण बोललात, की मराठी उदासीनता, ह्या उदासीनतेला खूपच बोलण्यासारखं आहे. पण विषय कसा आहे, की ज्याचा आत्मा व्यवसायात लागलेला आहे, की आपल्याला भविष्याच्या काही गोष्टींसाठी ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टींकडे उद्योग व्यवसायासाठी बघायला पाहिजेत. असे बघणारी जी लोकं आहेत, ती बऱ्या प्रमाणात ह्यामध्ये सक्रिय झाली आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेतला. निवडणुकीची प्रक्रिया अशी झाली, की ज्या पद्धतीनं सहकार क्षेत्रामध्ये जी निवडणूक होते, अशाच बेसवर थोड्याफार प्रमाणात घेण्यात आली. त्याला कोणत्याही पॅनलचा दर्जा नव्हता किंवा कोणीही उभा राहू शकतो. त्याला 8 सदस्यांची समितीच्या हिशोबाने महानगरपालिकेने ती
प्रक्रिया अंमलात आणली. पण ती पात्रता काय होती त्याची? पात्रता अशी होती की जे स्टॉल धारक होते पूर्वीचे लायसन धारक ते, हं. आणि 2014च्या सर्व्हेमध्ये जे पात्र ठरलेले, ज्यांनी सगळे पेपर म्हणजे त्यांनी ज्या काही गोष्टी मागितल्या होत्या की 2 पोलीस किंवा BMCची कारवाईची पावती, ओके. डोमेसाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि महाराष्ट्रातला अधिवासाचा दाखला, बरं. अशा काही 5 ते 6 गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये एक 5 मिनिमम 8 गोष्टी होत्या. त्याच्यातल्या मिनिमम 5 ग्राह्य धरून ते बरं. पात्र केलं. बरं. आणि त्या पात्र झाल्यानंतर ते पात्र झाल्यानंतर मग त्यांना ते निवडणुकीचा अधिकार दिला. नाही, नाही, अधिकार दिला बरोबर आहे. पण मग शेवटी हे इलेक्शन जी काही प्रक्रिया झाली, या संदर्भातलं माझ्या मते याची जी पब्लिसिटी तुम्ही म्हणताय, ती पब्लिसिटी अशी न्यूज चॅनलला कुठे दिसली नाही. न्यूज चॅनलला कसं आहे, मुळातच फेरीवाला हा सगळ्यात दुर्लक्षित घटक होता. हं. बाकी इतर गोष्टीमध्ये फेरीवाल्याचं नाव घेतलं जातं, पण प्रशासनाच्या बाबतीत बघायला गेलं तर फेरीवाला हा दुर्लक्षित घटक किंवा त्याला महत्त्व न देण्यासारखा विषय होता. पण माननीय कोर्टाने ज्यावेळी आदेश दिला की फेरीवाल्यांची सर्व्हे झाल्यानंतर त्यांना पात्र किंवा त्यांच्या निवडणुका किंवा निवडणुकीनंतर त्यांची वेंडिंग कमिटी निर्माण करून त्यांच्याबरोबर बाकीचे काही इतर NGO सारखे घटक बोलवून त्याच्यावरती एक मजबूत कमिटी तयार करून फेरीवाल्यांचे प्रश्न कसे सुरळीत चालतील ह्याच्यासाठी ही निवडणुका अंमलात आणली. पण मला एक सांगा, की आत्ता जसं नवनिर्वाचित महापौर आमच्या ऋतुताई तावडे ज्या आल्या आहेत, यांनी बांगलादेशी हा बेकायदेशीर बांगलादेशी हा एक विषय घेतल्यानंतर म्हणजे जसं आता हे इलेक्शन झालं ते गेल्या वर्षी झालं. पण त्याचा रिझल्ट म्हणजे अगदी मोठ्या-मोठ्या इलेक्शनला पण दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागतो. तर हा रिझल्ट काढायला जसा हा बांगलादेशीचा विषय घेतल्यामुळे हा अचानक रिझल्ट एवढ्या 1 वर्षाने निघाला असा अचानकपणे? ज्यावेळी निवडणूक झाली, निवडणूक कधी झाली? निवडणूक प्रक्रिया झाली 28/8/2024ला ही निवडणूक पार पडली. 2024? 24ला. अच्छा, हे 2026. ओके. हे 18 महिन्याचा कालावधी. त्याच्यामध्ये ज्या दिवशी निवडणुकीची जी प्रक्रिया चालू असताना काही फेरीवाल्यांच्या संघटना कोर्टात जाऊन त्या निवडणुकीवर कसं स्थगिती आणता येईल किंवा ती कशी बरखास्त करता येईल, म्हणजे कारण काय? बरखास्त करण्याचं त्याचं काय? कारण सांगतो. बरखास्त करता येईल किंवा ती निवडणूक कशी थांबवता येईल ह्याच्यासाठी कोर्टात गेले. हं. त्याचं कारण असं होतं की जेवढे सरासरी 1,28,000 अर्ज गेले होते कशासाठी? फेरीवाला सर्व्हेमध्ये, अच्छा, ओके. आणि ते सर्व्हेमध्ये सरासरी 1,28,000 अर्ज गेले असताना 99,400 लोकांनी ते अर्ज भरले. बरं. आणि मग त्यातनं पात्र साधारण 23,000च्या आसपास पात्र झाले, आणि अपात्र जे झाले त्यांना पात्र करून त्यांनाही निवडणुकीचा हक द्या अशी त्यांची मागणी होती. ओके, ओके. पण त्याच्यामधला एक बारीक मुद्दा असा आहे की अर्ज पात्र होण्यासाठी किंवा सर्व्हेमध्ये ज्या वेळेला लोकांना माहिती पडलं, पण अशा काही घटक त्याच्यामध्ये हे झाले ना की म्हणजे मला माहिती पडलं तर माझ्या बाजूला कोणाला तरी उभं राहून फोटो काढणे किंवा अशी संख्या वाढवण्यात आली ती. मग ती वाढवण्यात आलेली संख्या त्याच्यात कशी सिद्ध झाली, तर ते सिद्ध होण्याचं कारण असं होतं की महानगरपालिकेची दंडाची पावती किंवा पोलिसांच्या दंडाची पावती ही त्यांच्याकडं उपलब्ध झाली नाही, आणि ती न उपलब्ध झाल्यामुळे त्यांना पात्र होण्यास, कारण बाकीच्या सगळ्या डॉक्युमेंट ठीक होत्या पण ह्या दोन्हीपैकी एक तरी हवी होती. ग्राह्य धरली. बरं. मग ही ताबडतोब जे सर्व्हेमध्ये उभं राहिले त्यांच्याकडे ती उपलब्ध झालेली नाही. बरं. त्याच्यामुळं उपलब्ध झाले नाही म्हणून ते अपात्र ठरले. पण काही फेरीवाल्यांचे युनियनवाले स्वतःचं काहीतरी चालत राहावं किंवा त्यांचं काम पण मग हे इलेक्शन झाल्यानंतर हे कोर्टात गेले? इलेक्शनच्या आदल्या दिवशी ही प्रक्रिया त्यांची होती. इलेक्शनच्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की हा निकाल थांबवण्यात आलेला आहे.
नाही, नाही, त्याचा स्टे आलेला आहे. अच्छा, कोर्टाचा स्टे नंतर दाखवला म्हणजे इलेक्शन त्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की कोर्टाचा स्टे आलेला आहे आणि निकाल निकाल लागल्या पण पण ह्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मी आत्ता मला जेवढा अनुभव आहे, अगदी कॉलेजचं पण ज्यावेळी इलेक्शन व्हायचे, कॉलेजच्या इलेक्शनपासून अगदी सोसायटीच्या इलेक्शनपासून ह्या जर आता आपल्या ज्या रेग्युलर इलेक्शन्स आहेत त्याला, कुठे ना कुठेतरी पक्ष असतो. तर इथे कुठल्यातरी पक्षाचा पाठिंबा होता का? हे सगळं थांबवण्यासाठी वगैरे? नाही, ह्याच्यामध्ये पक्षाचा पाठिंबा असं सांगता येणार नाही. ज्या युनियनच्या पाठिंबाचा बॅकग्राऊंड जर एखादा पक्ष असेल, तर तशी परिस्थिती उघडकीस आली नाही. ओके. तशी परिस्थिती उघडकीस न येण्याचं कारण काही मुंबईत वेगवेगळे युनियन आहेत. हं. ते युनियन काय करतात, की अमुक-अमुक एरियामध्ये ते आपलं वरदहस्त आतल्यात मजबूत करून ते युनियन चालवत असतात. मग त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून ते कोर्टात गेले. आता ह्या सगळ्या प्रक्रियेच्या वरती पण त्यांना असं ऐकण्यात आलंय, की ते कोर्टात जाणार आहेत किंवा काय म्हणजे आता या असं रिझल्ट पण ऐकायला भेटलं. बरं. म्हणजे ह्या रिझल्टच्या बाबतीत असं नाही आहे. जे फेरीवाल्यांनी माननीय हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे, तोही त्यांना मान्य नाही असं काहीतरी कानावर येतंय. पण अ, आता जी निवडणूक प्रक्रियेचं तुम्ही बोललात, हं. ते निवडणूक प्रक्रियेचा भाग असा होता, की 18 महिन्यानंतर निकाल लागला. तो कसा लागला? ज्या महापौर माननीय महापौरांनी जो विषय मांडल्यानंतर बांगलादेशाचा, तो तसा नाही आहे. कारण जे निवडणूक लढले होते त्यांचेही त्या कोर्टामध्ये हे चालू होतं. म्हणजे ह्या युनियनच्या माध्यमातून कोर्टामध्ये प्रयत्न चालू होते आणि दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि कोर्टाने ह्याच्यावरती निर्णय दिला, की ताबडतोब हा निकाल लावा. आता बांगलादेशी हा मुद्दा आपण मांडलात. बांगलादेशी किंवा इतर देशातली कोणी जर व्यवसाय करत असेल, तर बांगलादेशी किंवा इतर देशातले कोणी असतील किंवा हे काही प्रशासनाला माहीत नाही अशातला भाग नाही. त्यांनी जर विचार केला, तर आता साधारण सन्मान्य राजसाहेबांनी जसं म्हणतात, की पोलिसांवर एवढा विश्वास आहे, की पोलीस ना एक दिवस दिला तर पूर्ण मुंबई साफ करतील. हे काय वेगळं नाही आहे. पण त्या प्रशासनाला चांगलं माहिती आहे, तो इतर कुठल्या फेरीवाला जो देशातला किंवा महाराष्ट्रातला आहे, तो त्याच्यात दोषी नाही आहे. बरं. मला एक सांगा, की जसं आता आपल्या शहराची लोकसंख्या 1.5 कोटी. इथे जर समजा आपल्याला 2.5% पर्यंत फेरीवाले अधिकृत करायचे झाले, तर साधारण 3 लाखापर्यंत फेरीवाले होतील. हो. बरोबर आहे? तुमचं असं म्हणणं आहे, की ही जी टाउन वेंडिंग कमिटी आहे, हे 3 लाख जे काही फेरीवाले होतील, ह्यांना अधिकृत ज्या जागा द्यायच्या आहेत, तर ह्या जागा तुम्ही असं काही त्याचं प्लॅनिंग झालंय, की करणार आहेत? काय नेमकं? प्लॅनिंग शून्य प्लॅनिंग आहे. ओके. प्लॅनिंग असं काहीच म्हणजे आमच्या तरी निदर्शनास नाही आहे. जे पूर्वी पात्र होते, माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये जाऊन, की आम्ही थोडाफार वरवरचा थोडासा विचार केला किंवा त्याच्यावर अभ्यास केला, की जे आता 23,000 जे पात्र ठरलेले आहेत, हं. स्टॉलधारक आहेत त्या जागेवर आहेतच. हे 23,000 पूर्ण 24 वॉर्डचे ना? हां, 24 वर्ष. ओके. 7 परिमंडळ. हं. तर आता जे पात्र आहेत, स्टॉलधारक आहेत त्याच्यातलेच पात्र आहेत, त्यांना आधी स्थिर होऊ द्या. हं. त्याच्यानंतर जे तुम्ही आता परत सांगताय, की 99,000 किंवा मग प्रत्येक वॉर्डाला जे डिव्हायडेशन होईल त्याच्या वाटणीला किती फेरीवाले असते, हा विषय आहे. आता सर्वसाधारण एका सी वॉर्डचा विषय सांगितला तर आत्ता अपात्रची यादी आलेली आहे, की 2800. अच्छा. पात्र ठरलेले 700 आहेत. हं. तर जवळ-जवळ 3500 ही संख्या एका वॉर्डची होते. हं. ती संख्या पुढे ए वॉर्डला मोठी आहे. हं. ए वॉर्डला फेरीवाल्यांची संख्या फार आहे आणि मग कसं होणार ते? आत्ता जर तुम्हाला सिस्टम बसवायची असेल, तर आहेत त्यांना थोडंसं स्थिर करायचं हं. आणि मग बाकीच्यांची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्या जागा उपलब्ध करायला लागतील, की बाबा कुठल्या फेरीवाला झोनमध्ये तुम्हाला त्यांना बसवायचं आहे. हं. नाही, मला एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, की
मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की 1.5 कोटी लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये 3 लाखांना जर वसवायचं असेल, सगळ्यात एक कळीचा मुद्दा असा आहे, स्थानिक लोकं आज मी एका तुमच्या आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी बोलतोय. मी मराठी फेरीवाल्याबद्दल बोलतोय. मराठी अधिकृत फेरीवाला. पण इथे ज्यावेळी हे इलेक्शन झालं, तर ह्या इलेक्शनमध्ये तुमच्या असं काही निदर्शनास आलं, की सगळे हे परप्रांतातलीच लोकं इलेक्शनमध्ये उभे आहेत, की आपली पण होती मराठी लोकं? सगळ्यात महत्त्वाचा तो मुद्दा आहे माझ्या. मराठी लोकं थोड्या प्रमाणात होती, नाही असा भाग नाही आहे. हं, पण सगळंच बघायला गेलं, व्यवसायापासून ते निवडणुकीपर्यंत सगळं बघायला गेलं, हं. तर पाहिजे तसा उत्साह मराठी माणसामध्ये नाही आहे. बरं. म्हणजे व्यवसाय हा आत्मा जोपर्यंत हे समजत नाहीत. कारण आपण गृहीत धरलंय, की आपण नोकरी केली किंवा आपला महिन्याचा एक लिमिटेड विषय केला, की सगळं पार पडतंय. त्याच्यामध्ये व्यवसाय करणे, त्यामध्ये आता हा पात्र-अपात्रेचा विषय आल्यानंतर तुम्ही जर पात्र असाल, तर त्याच्यामध्ये सरशीने पुढे येऊन उभं राहायला पाहिजे होतं. हं, हं. ही उदासीनता फार आहे. ह्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये पण एक राजकारण सुरू झालं असेल? की जर समजा आपल्या मराठी लोकांना जास्त कारण काय होतंय, की कुठेही कुठली अशा पद्धतीच्या काही योजना असतात, तर परप्रांतातील लोकं पुढे येतात. हे माझ्या तरी नजरेस बरेच बहुतांशी आढळून आलेलं आहे. पण मग जर एवढा मोठा फेरीवाल्यांचा विषय होता, साहजिकच आहे विविध पक्षांना, विविध संघटनेला कळलंच असेल. मग त्यावेळी आपले मराठी पक्ष जे होते, या संदर्भातला हा फेरीवाला विषय त्यांनी संवेदनशील हा विषय आहे म्हणून काय म्हणूया सिरियसली घेतला नाही का? कसं असते, लोकांना निवडणूक म्हटल्यानंतर ती फक्त कॉर्पोरेशन, विधानसभा आणि लोकसभा ह्यालाच महत्त्व असं असते. महत्त्व देतात असं माझं मत आहे. हं, ह्या लहान-लहान ज्या सहकार असेल किंवा ह्या सगळ्या लहान-लहान निवडणुका आहेत, ह्यावर फोकस फार केला जात नाही. हं. ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. ह्यामध्ये आपण महाराष्ट्रानं सहकार चळवळ उभं केली. अन्य देशामध्ये कुठे आहे की नाही मला ऐकिवात पण नाही. पण अ, ह्या सर्व लहान-लहान निवडणुकीमध्ये सरशी घ्यायला पाहिजेत. तुम्ही फक्त मोठ्या निवडणुका बघाल तर यश येणार, सगळ्या गोष्टी होणार, पण लहान निवडणुका म्हणून हां, ही कोण निवडणूक लढवणार? असं म्हणजे त्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर व्यवस्थित नसेल, तर मग तुमची इच्छाशक्ती होत नाही तिथे. आणि मग ह्याच्यातून थोडं तर कुठेतरी मग ते दुर्लक्ष केलं जातं. बरं आता माझ्याकडे मी जे काही टिपण काढलंय त्याच्यामध्ये एक ही जी टी-व्ही-सी म्हणजे टाउन वेंडिंग कमिटी, महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक केंद्रीय टी-व्ही-सी कार्यरत आहे. म्हणजे टाउन वेंडिंग कमिटी तसेच 7 विभागीय टी-व्ही-सी स्थापन करण्यात आले आहेत. ओके. त्यातले तुम्ही एका या टी-व्ही-सीमध्ये आहात. या समित्यांना दर 5 वर्षांनी फेरीवाल्यांचं संरक्षण करणे, सर्वेक्षण करणे, फेरी विक्री साठी आणि फेरी विक्रीस मनाई असलेले विभाग निश्चित करणे, परवाने वितरित करणे आणि शहरातील फेरी विक्री क्षेत्रांमध्ये सुव्यवस्था राखणे. अ, मला आता म्हणजे ही गोष्ट थोडीशी खटकेल सगळ्यांना म्हणजे खास करून अधिकाऱ्यांना. पण ज्यावेळी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका हे 2 नाणीच्या 2 बाजू आहेत नाण्याच्या फेरीवाल्यांसंदर्भातला. आता फेरीवाल्यांमध्ये ज्यावेळी ही जी वेंडिंग कमिटी आहे, इथे तुम्हाला वाटत नाही की इथे राजकारण होऊन जेवढे आत्ताचे फेरीवाले आहेत तेवढेच राहतील? जर हे सगळे विषय एवढे आहेत, परवाना निश्चित करणं किंवा वगैरे, मग इथे तुम्ही ज्यावेळी तेवढे राहतील ह्याबद्दल साशंकता नाही. कारण कसं असते, जेवढी व्याप्ती मोठी तेवढी कमाई मोठी. हं, हं, तेवढं काम मोठं. हं. अ, राहतील नाही, संख्या वाढेल. पण जे पण संख्या वाढेल किंवा कमी होईल त्याच्याबद्दल आत्ताच बोलणं. पण मग अधिकृत आणि अनधिकृत शेवटी विषय तो तसाच राहणार की. हां, मग नवीन-नवीन वाढत जाणार ना त्याच्यात. मग नाही, त्याच्यावर नाही. परत जरी वाढले, माझं असं म्हणणं आहे, की जर माननीय हायकोर्टाने जर अधिकृत, अनधिकृत हा सगळा विषय करण्यासाठी म्हणून हे इलेक्शन नेमलंय. त्याच्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संघटना असतील आणि तुम्ही आता जे निवडून आलेले सगळे पदाधिकारी. मग ज्यावेळी ह्या गोष्टी मार्केटमध्ये येतील, आपण तसंच म्हणूया मार्केटमध्ये येतील, त्यावेळी ह्या 2 जणांची म्हणजे आता स्पष्ट सांगतो, की कुठलाही अनधिकृत फेरीवाला असू दे किंवा कुठेही असू दे,
त्याला माहिती आहे, की मी हे 2 डिपार्टमेंट सांभाळले, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, की मला कुठेही बिझनेस करता येतो. कारण त्याला माहिती आहे एवढं, की मी 10,000-15,000 ची नोकरी करण्यापेक्षा रस्त्यावर मी एखादी वस्तू विकून तिथे मी लखपती होईन. म्हणून तुम्हाला असं वाटतं, की याच्यामध्ये पारदर्शकता येईल का? पारदर्शकता 100% तर येणार नाही त्याच्यामध्ये. पण जे खरोखर प्रामाणिक जे फेरीचा व्यवसाय करतात हं, किंवा ते पात्र आहेत, त्यांच्या थोड्या समस्या कमी होतील आणि पारदर्शकता तुम्ही म्हणताय, हं, पारदर्शकता कशी हे होणार? आता सरसकट कोर्टाने सांगितलं की 99,000 अर्ज आले तेवढ्या त्यांना पात्र करा. हं, तर त्यांना जरी पात्र केलं, आता पात्र केल्यानंतर त्यांना कुठल्या चौकटी आखून देतात. हं, आता समजा 3x3 ची चौकट तुम्हाला आखून दिली, हं, मग तुम्ही 3x4 च्या पुढे जाणार. हं, तिथं तो विषय निर्माण होणारच आहे. कारण मी चौकटीत नसलो तर मग ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी कराव्याच लागणार. कारण प्रशासन कायद्यावर बोट ठेवणार. तिथं पारदर्शकता दिसणारच नाही. हं, आता नवीन जर याच्यामध्ये व्यवसाय चालू झाले, तर त्यांची परत 5 वर्षांनी सर्व्हे होईपर्यंत तर ते अनलिगलीच असणार. हं. आता ह्यांना 99,000 जणांना जरी लीगल केले तरी दिवसातून किंवा वर्षातून फेरीवाल्यांची किती संख्या वाढते, हं. त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक 5 वर्षांनी म्हणजे 5 वर्षाच्या मधल्या काळामध्ये तो अपात्रच असतो. पण तो पात्र फेरीवाला जरी असेल, तर त्याला ती जागा जी निश्चिती होती, त्याला जर तो म्हणेल, की "अरे माझा तर इथे धंदाच होणार नाही" किंवा वगैरे अशी बरीच कारणं ती उभी राहतील. हा मोठा विषय आहे. हं, आता त्यांना जर जागेवर तिथल्या तिथं दिलं, तर बाकीच्या समस्या पण थोड्याफार प्रमाणात उद्भवणार. आता ज्या पद्धतीनं पात्र आत्ताची संख्या आहे, त्यांना जर जागेवर बसवलं तर तेवढी संख्या उद्भवणार नाही आहे. पण सरसकट त्यामध्ये 99,000 मध्ये जे जबरदस्तीचे सर्व्हेला त्यावेळेला उतरलेली लोकं होती. हं, म्हणजे ज्यांना माहिती पडलं ते म्हणजे काही लावून उभं राहिले, ज्यांच्याकडे पावत्या नव्हत्या. हं. ती सगळीच टोटल लोकं जर बसली तर मग फार मोठी फार गोंधळ होणार प्रशासनाचा. अच्छा. मला एक सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा सांगायचा आहे, की पंतप्रधान अ, च्या स्कीममधून फेरीवाल्यांना, आता मी हा शब्दच मुद्दामून वापरेन, की प्रत्येक फेरीवाल्याला ₹10,000 दिलेत. त्यावेळी कुठली छाननी झाली नव्हती, की हा अधिकृत फेरीवाला आहे, की हा अनधिकृत आहे, की हा पात्र आहे, की अपात्र आहे. त्यामुळे ज्यांनी हे सगळे घेतले असतील, त्याचं असं म्हणणं आहे, की मी पंतप्रधानाचे ₹10,000 घेतले आहेत, तर मी पात्र नाही कसा? मला फेरीवाला म्हणूनच ₹10,000 दिले. लोंढेकर साहेब हा फार म्हणजे फार कळीचा मुद्दा उचललात आपण. हं, ह्यामध्ये BMCला एक टार्गेट देण्यात आलं होतं वरून. हं, जास्तीत जास्त लोकांना कर्ज वितरण होण्यासाठी प्रयत्न करा. हं, हं, आता याच्यामध्ये बोलायचं झालं तर त्यावेळेला अधिकाऱ्यांना टार्गेट दिला असल्या कारणाने त्यांनी काय केलं, एखादा जर त्या फेरीच्या धंद्याचा भाडुत्री असेल किंवा त्याचा कामगार असेल किंवा उगाच तात्पुरतं स्टॉल लावून उभा असेल, अशा लोकांना नेऊन त्यांनी कर्ज पण त्यावेळी पात्रता वगैरे काही घेतली नाही? सांगतो. त्यामध्ये फक्त त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड सारखाच विषय घेतला आणि कर्ज दिलं. ते कर्ज सुरुवातीला 10,000 दिलं. ते 10 भरल्यानंतर 20 दिलं. बरोबर. 20 दिलं भरल्यानंतर 50 अच्छा, ओके. 50 दिलं. 50 पर्यंत पण आलं. पर्यंत गेलं. आता ही 50 क्लिअर झाल्यानंतर 2,00,000ची तरतूद आहे. अरे वाह! पण ह्यामध्ये जर तो संदर्भ जोडला तर 99,000 चा पण आकडा क्रॉस होणार. ओके. ह्याच्यामध्ये खूप सावळा गोंधळ उडणार आहे प्रशासनाचा. हं, कारण त्यावेळेला आम्ही बघत होतो की टार्गेट आता काही केसेस आमच्याकडे पण त्यावेळेला आल्या होत्या की हा माझ्या जागेवर भाड्याने होता, फक्त साहेबाच्या किंवा प्रशासनाच्या संपर्कात असल्यामुळे ह्याला कर्ज उपलब्ध झालं. हं. आता साहजिकच आहे, ज्याला कर्ज उपलब्ध झालं तो फेडणार धंद्याच्या जीवावर म्हटल्यानंतर तो धंदा लावायला देणं हा म्हणजे एव्हिडन्स तयार होतो कोर्टामध्ये जरी तो उभा राहिला उद्या. हं. तर हा फार मोठा गोंधळ आहे, ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. मग मला तेच म्हणायचं आहे, की ज्यावेळी तुमचं इलेक्शन घेतलं त्यावेळी त्यांनी हा पात्र की अपात्र त्या अनुषंगाने तुम्ही इलेक्शनला उभे राहिले. ज्यावेळी तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स होते. पण ज्यावेळी हे रिलेव्हंट डॉक्युमेंट्स नसले, तरी पण यांनी ही एवढी कर्ज दिली आहेत आणि ती पण पंतप्रधान, देशाचे सर्वोच्च नेते यांच्या नावावर ही सगळी कर्ज मिळालेली आहेत. सो तुम्हाला असं वाटतं, की ज्यावेळी आता हे इलेक्शनच्या रिझल्टच्या अगेन्स्ट पण कोर्टात गेले, तर हा विषय उचलून धरतील का?
हा विषय खूप दुर्मिळ आहे, उचलून धरायलाच पाहिजे. पण आता कशा पद्धतीनं हा मार्ग लागतोय, हा खूप पुढे बघण्यासारखा विषय आहे. बरं, पण पण मी एक ॲज अ सामान्य नागरिक किंवा इकडचा स्थानिक नागरिक किंवा संवेदनशील नागरिक म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. मी कुठल्या चॅनेलचा संपादक किंवा मुंबई व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून नाही. परंतु फेरीवाला हा जो विषय आहे, हा मला माझ्या ताटात म्हणजे मी स्थानिक लोकांच्या ताटात एवढंशी ब ब काय म्हणूयात घास मिळतोय आणि पूर्ण ताट जे आहे ते परप्रांतात लोकांसाठी आहे. सो तुम्ही काय ॲज अ मराठी फेरीवाले म्हणून तुम्हाला असं वाटत नाही का, की पहिल्यांदा इकडची ही सगळी घाण साफ होऊ दे. जे आता मध्यंतरी महापौरांनी भले ते बांगलादेशी असू दे, परप्रांतीय असू दे, त्यांना काढण्याचं जे काम केलं, ते अजून कितपत त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालंय ते त्यांनाच माहिती. परंतु जर समजा ही जर मोहीम जर समजा आपण जर पुढे जर सक्सेस झाली, तर ह्याच्यामध्ये इतर प्रांतातली पण लोकं जर साफ होत असेल, तर तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात? हा मुद्दा फक्त फेरीवाल्यांपासून तसा बोलता येणार नाही. हं, फेरीवाले आता सगळ्यात दुर्मिळ घटक हा फेरीवाला आहे. हं, साफ झाले पाहिजे, नाही झाले पाहिजे हा प्रशासनाचा किंवा सरकारचा विषय आहे. हं, मुळातच त्या फेरीवाले जेव्हा येतात किंवा व्यवसाय करतात, तेव्हा त्याला अभय कोण देतं? हं, त्याला अभय कोणतरी स्थानिक कॉर्पोरेशन असेल किंवा कोणतरी त्याला गुरु असतो किंवा पाठीमागं पाठबळ देतं, तेव्हाच उभा राहतो तो. हं, अनोळखी जागेवर कोण जाऊन उभं राहू शकत नाही. हं, मग झाल्यानंतर तो डोईजड झाल्यानंतर आपण त्याच्या नावाने जर साफ झालं पाहिजे किंवा हे मोकळं झालं पाहिजे, हा बोलण्याचा विषय म्हणजे तेवढा त्याच्यामध्ये योग्य वाटत नाही. कारण कुणाला आपण आपण आता एखाद्या ह्याच्यावरती आपण निवडणूक लढवली किंवा आता निवडणुकीचा भाग म्हणून आपल्याला ते लोकं बाकीचे पण लोकं निवडणुकीत उभं होते आणि अ, अ, खेळीमेळीच्या वातावरणात ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. हा विषय साफ होणे हा सरकारचा विषय आहे. एखाद्या संघटनेने किंवा एखाद्या पक्षाने बोलला, की तो त्याच्याकडे बोट दाखवलं जाते, की हा आमच्या विरोधात बोलतोय. आता उदाहरणं ही बरीचशी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे करणारा करतोय तो दोषी नाही आहे याच्यामध्ये. बोलणारा दोषी आहे. म्हणजे माझं तुमचं मत मला सांगितलंत, पण तुमच्या मतातून असं वाटलं, की लोकांना हां, की हा मोकळं करायची भाषा करतोय. मोकळं केलं किंवा त्यांना आणून बसवलं त्याच्याबद्दल काय द्वेष नसतो त्यांना. त्यांनी बसवायचं. हा बांगलादेशी आले कुठून? बरोबर. सुरुवातच झाली. आले कुठून? मग ते आता हे बांगलादेशींचे ठोस धंदे काय-काय आहेत, त्या आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. ते काय करतात, कुठल्या तुमचं पद्धतीने तुमचं असं मत आहे, की प्रत्येक वॉर्डामध्ये बांगलादेशी आहे? 100% 100% म्हणजे अ, प्रत्येक वॉर्डामध्ये बांगलादेशी भेटणारच. पण मग तुमचं हे आता जे तुम्ही इलेक्शनमध्ये आता निवडून आलात, तर त्यावेळी तुमची ही कमिटी याच्यामध्ये अग्रेसर राहील का? 100% जर खऱ्या अर्थाने तर तुम्हालाही कारण कारण जर आता माननीय कोर्टाने, माननीय सरकारने आणि कॉर्पोरेशनने जर फेरीवाल्यांना एवढी लेवल दिलेली आहे, हं. तर फेरीवाल्यांचं किंवा ह्या स्टँडिंग कमिटीचं पण कर्तव्य बनतं, की त्याच्यासाठी डोळ्यात तेल घालून जागरूक राहून काम करणं. बरं, आता मी ह्यालाच अनुसरून एक मोठा विषय आहे, की काही युनियन संघटनेचे म्हणजे आता मी जर त्यांचं नावच जर घेतलं, तर मी जाहीरपणे घ्यायला हरकत नाहीये. मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शशांकराव यांनी सांगितलं, की अजून इतर लोकांनी पण जे काही संघटनेचे नेते आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, की ही जी टी-व्ही-सी जी आहे, अ, अ, हा जो काही भ्रष्टाचार चालू आहे किंवा ज्या काही सगळ्या चालू आहेत, तर असा पण एक आरोप केला जातो, की परवाना नसलेले फेरीवाले मुंबईच्या रस्त्यावर व्यवसाय करण्याची परवानगी मिळवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना दरमहा ₹3000 देतात. हे कितपत खरं आहे? मगाशी मी तेच बोललो, यांची दुकानं चालण्यासाठी ह्यांना ज्या शंका उपस्थित होत आहेत, ही कुणाचं बघितलं पाहिजे, ज्यांचं तुम्ही लीडरशिप करताय. हं, बरोबर आहे? हं, आता तुम्ही एक मगाशी एक मुद्दा आहे, की बाहेरचे किंवा ह्यांच्या युनियनमध्ये जे मेंबरशिप आहेत, हं, ते किती पर्सेंट मराठी आहेत? हं. हा संशोधनाचा भाग आहे. अच्छा. आता बसवणार आम्ही,
तर तुम्ही कुठल्या युनियनचे? मी युनियनचा नाही, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शाखाध्यक्ष म्हणून ओके. सुरुवातीपासून, आणि मी कोणत्या युनियनच्या पाठबळाने नाही, तर माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या बरीचशी नावं मी पुढे मी घेईन, मला ज्यांची मदत लाभली ती. याच्यावरती, कारण ह्याच्यामध्ये जवळजवळ 30 वर्ष झाली मी व्यवसाय करतोय, आणि 30 वर्षाच्या अनुभवातून मी ही मजल मारली. ही मजल मारण्याचं कारण कसं आहे, जे सहकार्य त्यांची मदत झाली. एकट्याने कुठलीही गोष्ट होत नसते, पण टर्निंग पॉईंटला प्रत्येक ठिकाणी मला मदत झाली, आणि त्या मदतीच्या जोरावर मी निवडून आलो. अ, आता आता जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलात ना, की ठीक आहे, वेल्डिंग कमिटी टिकेल की नाही टिकेल हा सगळा विषय. ह्यापूर्वी कुठल्याही एखाद्या ह्याच्यामध्ये फेरीवाल्याला गृहीत धरण्यात येत नव्हतं. आज कुठेतरी त्याला असं दाखवलंय की निवडणूक वगैरे ही प्रक्रिया, काही लोकांना विश्वास बसत नव्हता, त्याच्यामुळं निवडणूक प्रक्रियेत भाग नाही घेतला. काही लोकांनी त्याला क्षुल्लक म्हणून सोडून दिलं, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये थोडा प्रतिसाद कमी मिळाला. अशा काही घटना आहेत. पण ही ज्या पद्धतीनं प्रशासन जागरूक झालंय, ह्यामुळे मला नाही वाटत की हे पुढे बरखास्त होईल वगैरे. बाकी काही लोकांची दुकानं बंद होतील याच्यामध्ये थोडा विश्वास ठेवतो मी. बरं, पण मला एक सांगा, आता जसं फॅशन स्ट्रीट आपण एक जर चांगलं उदाहरण घेतलं, कुलाबा या विधानसभेमध्ये फॅशन स्ट्रीट आहे. जवळ-जवळ मला वाटतं किती दुकानं असतील? साधारण 400-500 अंदाजे असतील. एका लाईनीमध्ये दिवस-रात्र मला वाटतं सकाळी 10 ते रात्री 10, 10:30, 11 वाजेपर्यंत ते लोकं बिझनेस करतात. तिथे कोण बिझनेस करतात, काय करतात हा नंतरचा कळीचा मुद्दा आहे. पण तिथे एकत्रच सगळे कपड्याचे व्यापारी आहेत. जे लो प्रोफाईलचे कपडे असतात किंवा थोडेसे मिडल प्रोफाईलचे, जी लोकं, आणि लाखोने गर्दी असते. सो तुमचं असं मत आहे का, की फेरीवाल्यांची ज्यावेळी ते एक रचना आखून देतील, तर हे जेवढे पात्र फेरीवाले आहेत, हे त्या ठिकाणी, कारण काय होतंय, की कोर्टाने 2-3 गोष्टी नमूद केल्या आहेत, की महिलांना त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी त्रास किंवा फुटपाथवरून चालण्यासाठी त्रास, अशा बऱ्याच काही गोष्टी होतात. सो मुंबई आहे खरं तर एवढीशी, म्हणजे फार लहान आहे, आणि तिथे जवळ-जवळ पूर्ण महाराष्ट्राने किंबहुना भारत तिथे सामावून घेतलं, की जो तो येतो उदरनिर्वाहासाठी. तर ही रचना करताना तुमची वेंडिंग कमिटी तयार होईल का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तयार होणं गरजेचंच आहे. म्हणजे फॅशन स्ट्रीट सारखी अशी रचना. सीट ही संकल्पनाच पूर्वी ह्या अशाच फेरीवाल्यातून निर्माण झालेली आहे. बरोबर. ही तिथले स्थानिक बाजार नाही आहे तो फॅशन शीट. हं, तो अशा पद्धतीनं उचलून तो तिथे बसवलेला आहे, बरोबर. आणि ती माझ्या मते थोड्याफार प्रमाणात सक्सेस संकल्पना आहे. पण येस. असे स्पेस मुंबईमध्ये उपलब्ध नाही आहेत. बरं. तर होता त्यावेळेस झालं. हं. पण आता जो तुम्ही प्रश्न केलात, की आम्ही जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सहकार्य नाही केलं, तर परत ह्या सगळ्या केलेल्या ह्या सगळ्या सिस्टमचा बोजवारा उडेल. त्यामुळं करणं गरजेचं आहे. आपण शिस्तीमध्ये एखादी गोष्ट केली तर आपल्यालाही शिस्त लागेल, आणि लोकांनाही आपण चांगल्या सुविधा देऊ. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा एक मोठा मुद्दा मुंबई व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून बोलतो. मी प्रत्येक वेळी सांगतो, की आपल्या मराठी तरुणांनी शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगार, म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं प्रशिक्षण असलं पाहिजे, त्यानंतर कुठे ना कुठेतरी नोकरी केली पाहिजे. पण स्वयंरोजगार करण्यासाठी एक भांडवल लागतं आणि बऱ्याच काही गोष्टी असतात. कारण एका स्थिर ठिकाणी जर त्याने बिझनेस केला, तर तो तेवढा सक्सेस होईल की नाही सक्सेस होईल, हा तर एक मोठा विषय आहे. पण मला असं म्हणायचं आहे, की जर समजा आता येणाऱ्या तरुणांनी जर महाराष्ट्र शासनाच्या मदतीने जर तो फेरीवाला जर झाला, त्याने रस्त्यावर येऊन जर समजा बिझनेस केला, तर या संदर्भात तुमचं काय मत आहे? पुढच्या पिढी संदर्भात? की खूप चांगला प्रश्न आहे. कारण मी ज्यावेळी 30 वर्षापूर्वी रस्त्यावर उभं राहिलो, त्यावेळी 18 विश्व दारिद्र्यामध्ये होरपाळलेला एक सर्वसाधारण तरुण, आणि डोक्यात एक स्वप्न होतं की काहीतरी करायचंच आहे. तरुणांनी बरेचसे तरुण स्वप्न बघतायत. काही लोकांना पाठबळ मिळत नाही. तुमच्यासारख्या काही ज्या संघटना आहेत ह्या हातबळ देत आहेत. एक जमेची बाजू आहे. पण मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या साठी मोठी व्यासपीठं तयार व्हायला पाहिजे.
आज मी ज्या पद्धतीनं रोडवर सगळे ऊन, वारा, पाऊस म्हणजे सर्व संकट सुलेमानी आसमानी जी काही संकटं असतात ती झेलून एक फेरीवाला अधिकृत फेरीवाला. अधिकृत फेरीवाला काम करत असतो. आणि जिम्मेदारी आपली तेवढीच बनते, की माझी माझी भूमी, माझा देश ह्या सगळ्या गोष्टीत अ, वेळोवेळी योगदान देता आलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या जर एखाद्याला व्यवसायात उतरायचं झालं किंवा हे अशी व्यासपीठं त्याने शोधली पाहिजे किंवा व्यासपीठं जेव्हा तुमच्यासारखे साथ घालतात उद्योग व्यवसायासाठी आज ज्या पद्धतीनं तुम्ही अवनीसारखे अनेक प्रश्न तुम्ही उपस्थित करून दिलेले आहेत. हे खूप चांगले विषय आहेत. याच्यामध्ये कसं असतं एखादा विषय कुठलाही देशाचा विषय असो, कुठलाही विषय आल्यानंतर आपण पटकन त्याच्यात किती अभ्यास करतो किंवा त्याच्यातून काय घेतो किंवा आपलं त्याच्यामध्ये आपलं योगदान कुठं बसतं, हे तुम्ही बघणार तेव्हा सक्सेस फेरीवाला असो, व्यावसायिक असो. पण मला एक म्हणायचं आहे, की महाराष्ट्रातले 36 जिल्हे मला असं वाटतं जर समजा आपण इथून सुरुवात केली तर 500, 550, 600, 700 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. जर आपण असं जर सुरुवात केली. अगदी पुणे, नाशिक हे ते 150-200 वर आहेत. नागपूर वगैरे 700, 750. ह्या सगळ्या जिल्ह्यातून इथे लोकं आपली मराठी लोकं स्थानिक भूमिपुत्र यायला मागत नाहीयेत, की मला फेरीवाला व्हायचंय किंवा ते स्थानिक ठिकाणी पण दिसत नाहीत. आज विविध राज्यातून मी नावच घेतो विविध राज्यातून म्हणजे यूपी असू दे, बिहार असू देत, आसाम असू देत, ओरिसा असू देत, झारखंड असू देत आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचा जो जटिल प्रश्न आहे म्हणजे बांगलादेशी. इतर राज्यातून लोकं येतात तर ते त्यांच्या आईच्या पोटातून शिकून येत नाहीत, की मला फेरीवाला व्हायचंय. तर आपल्या लोकांनी हे कधी कधी ह्या शिकलं पाहिजे? मुद्द्यावर साहेब कसं होतं विषय सांगतो तुम्हाला. तुम्हाला रस्त्यावर झोपायची तयारी पाहिजे. ॲक्चुअली. एक टाईम पोटाला नाही मिळालं तरी चालेल. एक टाईम वडापाव खाऊन उभं राहायची तयारी पाहिजे. तुम्हाला मी त्या आरोग्याच्या विषयाने बोलत नाही आहे. पण तुम्हाला जर चिकाटीनं आता ह्या सगळ्या बारीक गोष्टी बघा एखादा आल्यानंतर त्या पद्धतीने एक टाईम पोटाला गाठ मारून कशा पद्धतीनं तो स्ट्रगल करतो आणि उभा राहतो. आज मी हे सगळं केलेलं आहे. रस्त्यावर झोपलेलो आहे. रस्त्यावर उठून सकाळी 5 वाजता उठून रात्री 11 वाजेपर्यंत मेहनत केलेली आहे. सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण हा अनुभव आहे ना, हा हं, तुम्हाला मोठं करतो. हं. 36 जिल्हे असतील, 36 जिल्हे असतील. मुंबईच का पुणे चॉईस करा, ठाणे चॉईस करा, कुठेही चॉईस करा. पण शहरामध्ये जाऊन छोटं-मोठं काहीतरी विकण्याची सवय लावून घ्या. तुम्हाला ह्याच्यामध्ये लाज जेव्हा वाटणार नाही ना, त्यावेळी तुम्ही उत्तम व्यावसायिक होणार. व्यावसायिकाची सुरुवात जरी रस्त्यावरून झाली, तरी अशी फार मोठी-मोठी उदाहरणं देता येतील, की ते ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रगल झालेली आहे. बरं सर मला एक सांगा, की शेवटी इलेक्शन आलं. तुम्ही एका पक्षामध्ये आहात. ज्यावेळी एखादं इलेक्शन येतं, तर त्यावेळी आपल्याला कुठून ना कुठूनतरी आपल्याला पाठिंबा मिळणं गरजेचं आहे. सो तुम्हाला तुमच्या पक्षातून या संदर्भात नक्कीच तुम्ही चर्चा केलीच असणार. तर त्यावेळी तुम्हाला असा पाठिंबा मिळाला का? 100% ज्या पद्धतीनं तुम्ही मराठी हा विषय सुरुवातीपासून धरलात, मराठी उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्न करताय. त्यामुळे नकळत-कळत तुमचं मोठं मार्गदर्शन फोंडेकर साहेबांचं मला लाभलेलं आहे पूर्वीपासूनच. कारण व्यासपीठावर चढून बोलणे ही संकल्पनाच मुळात मला फोंडेकर साहेबांनी दिली. त्याचबरोबर सन्माननीय नांदगावकर साहेब असतील, सन्माननीय किल्लेदार साहेब असतील, यांनी कळत-नकळत ज्या पद्धतीने निवडणुकीसाठी कोणतीही निवडणूक असू असू द्या लढा म्हणून आम्हाला जे मार्गदर्शन होतंय, त्याचबरोबर ग्राउंड लेव्हलला उतरून बबन माडिक साहेब ज्या पद्धतीनं मतदारांना कन्व्हिन्स करत होते ए वॉर्डमध्ये, त्याचबरोबर बी वॉर्डमध्ये आमचे बाजीराव कुंभार असतील, त्याचबरोबर ए वॉर्डमध्ये सचिन गंगावणे आहेत, आमचे शाखाध्यक्ष दर्शन मिरजोळकर, बी वॉर्डमध्ये आपला बाजीराव कुंभार असतील, आमच्या सी वॉर्डमध्ये आमचे मित्र मित्र प्रवीण पाष्टे असतील किंवा विद्याधर बने आणि सगळ्यात मोठं योगदान झालं असेल तर आमचे अ, साळुंखे दीपक साळुंखे म्हणून आमचे आहेत. त्याने मला ह्या निवडणुकीला उभं राहण्यासाठी मोठं प्रोत्साहन दिलं. कारण
ते स्वतः ह्या निवडणुकीत उभं होते. त्यांचा नंबर 6 होता आणि माझा 3 होता आणि ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळेला 3 आणि 6 हे मला वाटतं 80% सी वॉर्डमध्ये गाजला विषय आणि जो फेरीवाला शिक्का मारून बाहेर येऊन सांगायचं आहे की आम्ही 3 आणि 6 अशा पद्धतीनं ती मदत झाली. त्याचबरोबर आमचे रमाकांत तिवारे आणि प्रमोद नाग हे माझ्या खांद्याला खांदा लावून मला निवडणुकीमध्ये खूप मदत केली आणि ए वॉर्ड ते ई वॉर्ड ही संकल्पना आता निवडणुकीच्या ह्याच्यावरती थोडीशी चर्चा करायची झाली तर स्थानिक प्राबल्य जिथं असेल त्या उमेदवाराला तिथं मतं पडली. त्याच्यापुढे तो चालला नाही. पण माझ्या बाबतीत माझं नशीब असं की ए वॉर्ड ते ई वॉर्डपर्यंत प्रत्येक वॉर्डमध्ये मला मतं मिळाली. आणि त्याचा फायदा ओळखीचा फायदा किंवा मला बाकीच्या मित्रपरिवारांची झालेली मदत ह्याच्यामध्ये ही मजल मारता आली. पण मजल झाली, निवडणूक झाली, आता माझी जिम्मेदारी वाढलेली आहे. ह्या जिम्मेदारीतनं मी ज्या पद्धतीनं मला स्वच्छ राजकारण कसं करायचं किंवा स्वच्छ काम कसं करायचं हे आमच्या सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब जे आम्हाला ज्या संकल्पनेतनं दाखवतात, त्या पद्धतीनं मी खारीचा वाटा जरी उचलला तरी मी समजेन की मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एक सिद्ध झालो आणि निवडणूक लहान असो किंवा मोठी असो माझी इच्छाशक्ती मोठी आहे. मला निवडणूक लढणे हा छंद आहे माझा किंवा पुढे जाऊन कोणत्याही निवडणुकीला आता ह्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीलाही मला संधी उपलब्ध झाली होती. पण ज्या पद्धतीनं पक्षांची जी गोळाबेरीज झाली त्या ह्याच्यात माझं गणित कुठंतरी बसत नव्हतं म्हणून मी थोडं मागे आहे. पुढे येणाऱ्या निवडणुकीत जी काही महत्त्वाकांक्षा मोठी आहे त्याच्यामुळं एखादी निवडणूक आली आणि निवडणूक लढली ह्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काही नाही. मला असं वाटतं, की भरमुसरांनी आत्ता जो काही विषय सगळ्यात महत्त्वाचा मांडला आणि खरंच हा संवेदनशील विषय आहे. होतंय काय, की महानगरपालिकेची ह्या संदर्भातली एक वेंडिंग कमिटी होते, ह्याचं इलेक्शन होते. ह्या इलेक्शनमध्ये स्थानिक भूमिपुत्र फार कमी उभे होते, हे आमच्या निदर्शनास आलं आणि म्हणूनच आम्ही भरमुसरांना आज इथे बोलावलं, जेणेकरून बऱ्याच गोष्टींवरचा पडदा उठलेला आहे. पण याच्यामधून एक गोष्ट साध्य होऊ शकते, की भविष्यामध्ये तुम्हाला जर एखादा व्यवसाय करायचा असेल बघा, फेरीवाले बनणं याचा अर्थ कुठेतरी नामुष्कीचा व्यवसाय आहे. कुठेतरी आपल्याला काहीच मिळत नाही म्हणून उदरनिर्वाह मला करायचा तसं नाहीये. मला असं वाटतं भविष्यामध्ये हा व्यवसाय हा प्रतिष्ठेचा होतोय. कारण ह्याच व्यवसायामुळे इतर परप्रांतातील लोकं आपले संसार थाटलेले आहेत. आता नुकतंच 2011 पर्यंतचं म्हणजे सर्वेक्षण करून 2011 पर्यंतचं जे 2011 पर्यंतची जी लोकं इथे आलेली आहेत, त्यांना आता मोफत घरं परत मिळणार आहेत. मग ह्या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्र सरकार जर आपल्याला सपोर्ट देते, त्याला आपण त्याचा एक जी-आर पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सो मला असं वाटतं, की ह्या वेंडिंग कमिटीमध्ये पुढे येणारा काळ तर आपल्याला सांगेलच, की महानगरपालिका प्रशासन असू दे, पोलीस प्रशासन असू दे किंवा इतर स्वयंसेवी ज्या संघटना आहेत, या सगळ्यांनी मिळून ही वेंडिंग कमिटी केलेली आहे. माझं एकच मत आहे मुंबई व्यापारी असोसिएशनच्या मदतीने, की स्थानिक अगदी रस्त्यावरचा व्यावसायिक हा पण मराठीच असला पाहिजे. ऑफिसमध्ये एसीमध्ये बसून बसलेला तो पण मला मराठीच व्यावसायिक असला पाहिजे आणि दुकान पण मराठी व्यावसायिकाचं असलं पाहिजे. हीच मी एक प्रतिनिधी घेऊनच मी बर्मूसारखेच अजून असंख्य आपले फेरीवाले असू देत किंवा उद्योजक जे मोठे उद्योजक आहेत, ते सगळे चारी बाजूने आता मराठी व्यावसायिक होणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.